शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गुड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आज आहे 7 एप्रिल 2026 आणि आज आपण पुन्हा 7 मे 2026 आणि पुन्हा एकदा आज आपण जाणून घेणार आहोत आजचे कापूस बाजारभाव. मित्रांनो, तुम्ही 2-3 व्हिडिओ पाहिले असतील आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगतोय तुम्हाला की पहा, ज्या ठिकाणी गठण कमी आहे अशा ठिकाणी जर तुम्ही कापूस विक्री केला तर तुम्हाला 100% जास्त दर मिळेल. तर होय, आजही दर वाढलेला आहे. गटांमध्ये फार काही वाढ नाही आहे, 500 रुपयांची वाढ आहे. पण आता जो कापूस बाजारभाव मी तुम्हाला सांगणार आहे हा कदाचित तुम्हाला पटणार नाही. तर आजचा जो भाव आहे हा जवळजवळ 10,000 झालेला आहे. आपल्याकडे पावती देखील आलेली आहे हिंगणघाट बाजार समितीची, ज्यामध्ये काही एका शेतकऱ्याला 10,000 रुपये दर हा मिळालेला आहे. त्यानंतर अकोट असेल, मानवत असेल, या ठिकाणी साधारण 9,600 रुपयापर्यंत दर आहे, अगदी सेलू परभणीमध्ये सुद्धा. तर हे का होतंय? तर ज्या ठिकाणी गठणाची कमतरता आहे त्याच ठिकाणी फक्त शेतकऱ्यांना दर मिळतोय. ज्यांच्याकडे गठण स्टॉकमध्ये आहे ते व्यापारी शेतकऱ्याला दर द्यायला तयार नाही आहेत. का नाही आहेत? तर त्यांच्याकडे पाहिजे तेवढा स्टॉक आहे, त्यांचा फायदा भरपूर होतोय. कारण खरेदी साधारण कापसाची जर खरेदी जर पाहिली तर सर्वसाधारण 7,000 7,500 ह्या एवढ्याच पट्ट्यातली खरेदी जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याकडे ऑलरेडी गठण स्टॉकमध्ये आहे. आता जे गठण वाढलंय याच्यामध्ये पुरेपूर त्यांचा फायदा होतोय, कारण ज्यावेळी त्यांनी कापूस घेतला त्यावेळी सर्वसाधारण 50,000 रुपये गठण होतं. आज ते 65,000 रुपये झाले, म्हणजे एका गठणामागे 15,000 रुपये वाढलेत. 170 किलोच्या गठण मागं विचार करा, 15,000 रुपये. आणि आपण साधारण आपल्याला 3,000 रुपये सुद्धा जास्त दर मिळत नाहीये. तर एकंदरीत आजचा जो दर आहे हा 10,000 पर्यंत आहे. काही बाजारपेठेमध्ये आज पुन्हा दर झालेला पाहायला मिळेल. परंतु शक्यतो ज्यांना विक्री करायचं आहे त्यांनी बाजारपेठा शोधल्याशिवाय मिळणार नाहीये. आणि ही कंडिशन अशी आहे की साधारण मार्चपासून टार्गेट केलेलं आहे शेतकऱ्यांना. याच्यामध्ये कोणत्याही भौगोलिक स्थिती काही साथ देणार नाहीयेत. बरेच शेतकरी म्हणतात की ह्या गोष्टी त्या गोष्टी, परंतु हे एक समोर उघडं सत्य आहे जे बदलू शकत नाही की शेतकरी तिथं विटेस धरलेला आहे. आता हेच गठण जर सुरुवातीला जर गेलं असतं, साधारण जानेवारीमध्ये जर हे गठण वाढलं असतं तर शेतकऱ्यांना आतापर्यंत जवळजवळ 13,000 ते 14,000 रुपये प्रति क्विंटल दर हा मिळाला असता. परंतु ऐन शेवटचा टप्पा आहे. आणखी फार तर 10-15 दिवसामध्ये सगळ्या जिनिंग बंद होतील. जे काही चालू आहे ते फक्त व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी चालू आहे. बाकी कापूस दराचा जर विचार केला, जर तुमच्याकडे अतिशय जुना कापूस म्हणजे 2 वर्षाचा जर कापूस असेल तर तो सर्वसाधारण 7,000 रुपये त्याची खरेदी आता होईल, फार तर त्याच्यापेक्षा कमीच असेल. त्याच्या पुढे नवीन कापूस जो आहे अगदी 8,000 पासून पुढे जर फरदड असेल तर 7 ते 7.5 पर्यंत, आणि जर चांगला कापूस असेल तर 8,000 पासून पुढे अगदीच 10,000 पर्यंत वेगवेगळ्या बाजारपेठानुसार. तर तुमच्याकडे कापूस खरेदी सध्या काय होते हे मला नक्की कमेंट करून कळवा, जेणेकरून मला लक्षात येईल की कुठे काय भाव चालू आहे. आणि पावती तुम्ही पाहिलीच असेल काय दर आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.